नमस्कार मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी 2026 मित्रो, आज आहे शुक्रवार आणि आपण आलो आहे दिग्रस येथे. इथे मित्रो आत्ताच मी भवानीचा एक व्हिडिओ काढला आहे. आता इथे आलो आहे आपण शनिदेवतेच शनीश्वर मंदिरामध्ये आलो. इथे बघा आपलं शनी शिंगणापूरसारखीच मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. मी नेतोच तुम्हाला जवळ, दर्शन घेऊन घ्या मित्रो शनिदेवाचं. जवळूनही दाखवतो मी तुम्हाला. हे मित्र, हे ब्रह्मानंदाचं मंदिर आहे. हे ब्रह्मानंदाचं मंदिर, इथचाही व्हिडिओ काढू आपण. या मल्लिकार्जुन ब्रह्मानंदाच्या मंदिरामध्ये आमचं लग्न झालं आहे, माझं दिग्रसला. त्यावेळेस हा पूल नव्हता, आता हा पूल झाला इथे नदीवर. असो, चला आता दर्शनाला जाऊ आपण. विद्यार्थी दर्शनाला आले होते, परीक्षेला झाले. 10वीचा पेपर आहे त्यांचा. मित्रो, ही धावंडा नदी आहे. धावंडा नदीच्या तीरावरच हे शनिदेवाचं मंदिर आहे. तिकडे हे ब्रह्मानंदाचं मंदिर आहे आणि गाव खूप धार्मिक आहे मित्र. हे ब्रह्मानंद मल्लिकार्जुन ब्रह्मानंद मंदिर आहे आणि इथे सगळे कार्यक्रम चालू राहतात. गाव खूप धार्मिक आहे, दिग्रस गाव. जय शनिदेव. प्रदक्षिणा मारू मित्र हो. मूर्ती बघा मित्रो, शनी शिंगणापूर सारखीच आहे. क्या हाथ में बोलो मंदिर हो हो माहिती.
आलो मित्र आपण संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये. जागृत आहे म्हणतात. दर्शन करून घ्या मित्र हो. या पुलाचं हे पुलाचं मस्त झालं मित्र हो की हे मंदिरं जोडले गेले या पुलामुळं. नाही तर खूप दुरून असं फिरून जावं लागत होतं या मंदिरामध्ये मल्लिकार्जुनाने. या मंदिरामध्ये ब्रह्मानंद मल्लिकार्जुन मंदिर, दिग्रस, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. आता चाललो मित्र आपण घरी. माझ्या मामाचं घर आहे इथे. आपण घरी चाललो मामाकडे. इथे माझ्या बालपणीच्या खूप आठवणी आहेत मामाकडे. इथून या शनी मंदिराजवळून जवळच आहे घर. मामाकडे जाऊ, तिचा व्हिडिओ काढील मी, दाखवील तुम्हाला. हे नगरेश्वर मंदिर आहे बाजूला. हा, हे नगरेश्वर महादेव मंदिर. छोटंसं मंदिर आहे, छान. कन्यका परमेश्वरी मंदिर. या गावात मित्र मंदिरच मंदिर आहे. हे बाई इथं कन्यका माता परमेश्वर मंदिर आहे. कन्यका परमेश्वरी परमेश्वरी कन्यका परमेश्वरी मंदिर. हे बघा, इथून दिसते तुम्हाला. गाडीतून बघा, लावून आहे. चला. हे बालाजी मंदिर आहे, बंद आहे इकडे. हो, इथं उजव्या हाताला बालाजी मंदिर आहे, बंद आहे. हे श्रीराम इथं डाव्या हाताला श्रीराम मंदिर आहे. हे स्थापना आहे 1961 ची स्थापना. या मंदिराची 1961 ची. काढता काढा ना. मित्र, श्रीराम मंदिरामध्ये आलो आपण. 1961 मधली स्थापना आहे या मंदिराची. हे बाई नवसाला पावणारा गणपती आहे. खूप जागृत आहे मित्र हे गणपती. आम्ही लहानपणी या मंदिरामध्ये खेळायला यायचो. याच्या पाठीमागेच आमच्या मामाचं घर आहे. चला मित्रो, प्रदक्षिणा मारू. आणि या मंदिरामध्ये छोटे मोठे कार्यक्रम होतात मित्रो. छान हे आहे, कार्यालय आहे छोटंसं. हे बा मूर्त्या किती सुंदर आहे ते.
हे हनुमान मंदिर. या मंदिरामध्ये मित्रो आम्ही लहानपणी खेळायला यायचो. मामाच्या घरून आम्हाला सगळे मावशा वगैरे आमच्या इथं आणायच्या आणि या मंदिरामध्ये खेळायला लावायच्या. असं मंदिर आहे मित्रो आमच्या लहानपणचं. प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आहे हे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. आले नाही घरी. आत्ता झालं. हे आमचे मोठे भाऊ अविनाश कोंडोलीकर, इथं भेट झाली. हे दिग्रसलाच राहतात. मोठे भाऊ आम्ही कोण? तुम्ही मोठे भाऊ. हा मग तेच म्हणा लागलो आम्ही मोठे भाऊ. सगळेच मोठे भाऊ आहे. यवतमाळ जाणार ना. मित्रो आपला व्हिडिओ फार मोठा झाला. आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय श्रीराम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.